नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शिवमानवी व्लॉगमध्ये. तर सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा टॉपिक आहे आपला, तर बायकोला कधी पण आपला पगार सांगू नका. तर मी असं का म्हणतो, कारण बायकोला तुम्ही जेव्हा तुमचा पगार सांगताना तेव्हा बायको तुमच्याकडे अनेक डिमांड करते, अनेक गोष्टी मागण्याचा प्रयत्न करते. तर बिलकुल तुमचा पगार सांगत जाऊ नका. आणि सांगितलं का बायको तुम्हाला उसने पैसे मागणार किंवा कोणाला द्यायचे असले तरी मागणार, तुम्हाला खूप त्रास देणार. आणि काही काही लोक कसे शेजारच्या आजूबाजूच्या जे महिला वगैरे असतात ना, ते सांगतात त्यांच्या नवऱ्याचा पगार अधिक सांगतात तुम्हाला जळवण्यासाठी. तर आमच्या बायकांना एवढा पगार, आमच्या नवऱ्यांना एवढा पगार आहे, मग आम्हाला एवढ्या गोष्टी भेटतात, आम्हाला एवढे नवीन साडी घेतो आमचा नवरा. असं घेत जरी नसलं तरी ते सांगतात की घेतात, अमकी वस्तू घेतात, तमक्या वस्तू घेतात. तर त्यांना ना ह्या वस्तू त्यांच्या कोणी नातेवाईकांनी गिफ्ट दिलेल्या असतात, किंवा माहेरी गेल्यानंतर आईवडिलांनी किंवा भाऊ वगैरे यांनी गिफ्ट दिलेले असतात आणि येऊन सांगतात की आमच्या नवऱ्याने दिले. कारण शेजारच्या बाईला तिला जाळवायचं असतं. तर शेजारची बाई म्हणते आपल्या नवऱ्याला त्रास द्यायला लागते. ती म्हणते तुम्ही काहीच आणत नाही, तुम्ही आमकं नाही आणत, तमकं आणत. बाकीच्या बायांचे नवरे बघा किती आणतात त्यांच्यासाठी, किती काय करतात, असे सांगत राहते. आणि शेजारच्या बाईला नुसतं जाळवायचं काम करायचं असतं. कारण कसं आहे, हिच्या नवऱ्यासंग भांडण करण, कसं हिच्या नवऱ्याला ही त्रास देईल, आणि नंतर तिची गंमत पाहतात. तर तिला फक्त एवढंच काम करायचं असतं, यांच्यामध्ये भांडणं कशी होतील आणि भांडणं कसं लावता येईल हाच प्रयत्न करत असते. आणि तुम्हाला रिॲलिटी सांगतो, कोणत्या पण पुरुषाला जास्त पगार नसतो. कधी कधी असतो, पण त्याची पोझिशन असते वगैरे, ते असते तसं असतो. पण काही महिलांना मुद्दामून शेजारच्या बाईला जाळवण्यासाठी अशा गोष्टी सांगतात की तितका पगार आहे, तितका पगार आहे. मग ही कम्पॅरिझन करावं लागते आपल्या नवऱ्याशी. अरे हा काय थर्ड क्लास काम करतो, असं काही पैसे कमवतो, असे वगैरे वगैरे. मग तिचं आकर्षण दुसरीकडे लागतं. मग अशी ती नवऱ्याला त्रास द्यायला सुरुवात करते, नवऱ्याला अनेक गोष्टी मागायला सुरुवात करते. ती असं नाही समजून घेत का आपल्या नवऱ्याला पगार कमी आहे, का आपण फक्त आपलं घर चालवायचं बघायला पाहिजे, ना की आपण आपल्या नवऱ्याला त्रास दिला पाहिजे. नवऱ्याकडं अनेक गोष्टीची डिमांड करते, आपल्याकडे तेवढे पैसे नाही आहेत तर डिमांड करू नये, घेईन नवरा कधीतरी. तर फक्त तुम्ही तुमची गोष्ट सांगायची नवऱ्याला की मला ही गोष्ट पाहिजे नाही, तोपर्यंत तुम्ही पैसे साठवायला सुरुवात करा. नाही तर मग तुम्ही काय आयडिया करू शकता, नवऱ्याकडून थोडे म्हणजे नवरा एकदम तुम्हाला पैसे देत नसेल ना, नवऱ्याकडून तुम्ही 500-500 रुपये गोळा करा. 500-500 रुपये वेगळे साठवायला सुरुवात करा. साठल्यानंतर तुम्हाला जी वस्तू घ्यायची तुम्ही ती एकदम घेऊ शकता. पण तुम्ही एकदमच नवऱ्याला टेन्शन देणार, त्याला त्रास देणार. मग त्याला त्रास दिला की त्याला काय होणार, त्याचं कामात लक्ष लागत नाही. मग तो कसे पैसे आणावं ते विचार करत असतो. तो काही वेळेस कर्ज घेतो, कर्ज घेतल्यानंतर तो कर्जात बुडतो. कर्ज घेतलं का मित्रांनो, त्याची वाट लागते. तर तुम्ही जास्त वस्तूची अपेक्षा करू नये. आपल्या नवऱ्याचा पगार पहिले ओळखून घ्यावा. त्याला कमी पगार असेल तर तुम्ही त्याला समजून घ्या. तुम्ही त्याच्याकडून थोडे पैसे काढा. थोडे पैसे काढून तुम्ही पैसे साठवा आणि मग तुम्हाला जी वस्तू घ्यायची ना, फायनल तुम्ही घेऊ शकता. एकदमच त्याला त्रास देणार तुम्ही, त्याच्याशी भांडणार, त्याचं मानसिक संतुलन बिघडतं. मानसिक संतुलन बिघडल्यानंतर काय करतो, तो टेन्शनमध्ये येऊन दारू पितो, किंवा तो लवकर घरीच येत नाही, किंवा बाहेरच थांबण्याचा जास्त प्रयत्न करतो. मग तुमच्याकडे तुमची जवळीक कमी होती. मग तुमचं जास्त भांडणं व्हायला लागतात. भांडणं झाल्याने काय होतं, तुम्हालाच त्रास होतो, तुमच्या संसारात त्रास होतो. तुम्हाला संसार योग्य चालत नाही, सुरळीत चालत नाही, अशांतता निर्माण होते तुमच्या संसारात. तर अशांतता निर्माण नाही हो म्हणून काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या नवऱ्याची गोष्ट लक्षात घ्यायची. म्हणजे तुम्ही पगार कमी असेल तर तुम्ही त्याला त्रास न देता त्याला आवरून द्यायचं, सपोर्ट करत राहा. किंवा तुम्ही एखादी गोष्ट घ्यायची, ती लगेच भांडून नका घेऊ. तुम्ही प्रेमाने बोला, प्रेमाने समजून सांगा मला ही गोष्ट पाहिजे नाही. तुम्ही प्रयत्न करा, तर तुमचा नवरा त्यासाठी नक्की प्रयत्न करा. पण तुम्ही भांडले तर त्याचं दिमागचं असंतुलन बिघडलं जातं आणि त्याचं दिमाग खराब होऊन जातं. त्याचं दिमाग खराब करू नका. तुम्ही प्रेमाने मागा, हळू मागा, तुम्हाला तो नक्की देईल. तर पगार का सांगू नये हे सांगितलेलं मी तुम्हाला अगोदर, पण मला वेगळंच सांगायचं होतं, तर मी ते तुम्हाला सांगतोय.
तर तुम्हाला माझी गोष्ट पटते की नाही ती नक्की परतून पहा. आणि शेजारच्या बायांचं कधी पण ऐकू नका. तुमच्या बाजूला बरेच बायका असतात, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला वेगवेगळे टॉपिक सांगत असतात. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष न देता आपल्याला जे पटतं तेच करायचं. म्हणजे ते जरी उत्मात करत असेल, जे त्यांच्याकडे जास्त पैसा असेल, ते त्यांच्या घरात 1 किंवा 2 ज्या अधिक माणसं कमावणारे असतील, त्यांच्याकडे अधिक पैसा येत असेल, त्यांचं इन्कम जास्त असेल, तर ते वस्तू घेऊ शकतात. पण तुम्ही कम्पॅरिझन करायचा प्रयत्न करू नका. कारण कम्पॅरिझन आपण करू शकत नाही, कारण आपल्याकडे इन्कम कमी आहे, त्यांचा इन्कम जास्त आहे. ते घेत असतील, त्यांच्याकडे पैसे भरपूर आहे म्हणून, किंवा त्यांना इतर नातेवाईकडून गिफ्ट भेटतात, भावाकडून बहिणीकडून, तिकडून ते पैसे गोळा करतात. त्याच्यामुळे ते घेऊ शकतात, तुम्ही घेऊ शकत नाही. तर तुम्हाला काय काळजी करायची आहे, तुम्ही फक्त आपला पगार, आपल्या नवऱ्याचा जो पगार आहे त्यातून थोडं थोडं बाजूला काढून ठेवा, हे सांगितलं आहे मी तुम्हाला. तर नवऱ्याला बिलकुल त्रास द्यायचा नाही. आणि शेजारच्या बायका कशा आहे, अनेक गल्लीमध्ये कुठं लफडे बिफडे चालू असतात, तर काहींचं एक्स्ट्रा मॅरिटल ॲफर असतं. एक्स्ट्रा मॅरिटल ॲफरमध्ये त्यांना जास्त इन्कम भेटतो. ते कसं काय, तर त्यांचं जर कुठे एक्स्ट्रा अफेअर असेल तर त्यांना तिकडून ते पैसे मिळतात. त्या पैशाचे ते वस्तू घेतात, साड्या घेतात, कानातले घेतात, अनेक गोष्टी करतात, अनेक खर्च करतात. का त्यांना ती सवय लागलेली असते. त्यांना म्हणजे फॅशन किंवा आपले शो करायचा, लोकांसमोर शो करायचा. म्हणजे असं आपण, मी खूप स्मार्ट आहे, मी खूप भारी भारी साड्या घालते, भारी भारी कानातले घेते, माझ्याकडे खूप पैसा आहे, असं तसं. आणि असे महिलांपासून तुम्ही नक्की सावध राहिलं पाहिजे. ह्या महिला काय करतात माहिती का, समजा त्यांचं पुढे अफेअर असलं ना, त्यांचं भंग फुटू नये म्हणून ते काय करतात, दुसऱ्या महिलाला पण त्या जाळ्यात ओढतात. त्या जाळ्यात ओढलं का ते काय करतात, त्यांना पण ती सवय लावतात. ते ते त्यांना त्यांनी अडकवलं का, मग त्यांच्याकडे पण प्रूफ असतो का, मला पण तुझं माहिती आहे, तुझं याचं सगळं अफेअर आहे, ते मी तर सांगून देईन. मग ती म्हणजे निवांत होती. तिचं पण अफेअर ही सांगत नाही, ही पण तिचा अफेअर सांगत नाही. म्हणजे एकमेकांचा अफेअर कोणी सांगत नाही. मग यांची तीच हे चालू राहते. मग काय करते, बाकीच्या महिला स्वतः अफेअर करतात आणि दुसऱ्यांना पण अफेअर करायला चालू करून देतात. काही काही त्याचे सिस्टमेट करतात. आता काही काही महिलांचे फोन असतात बघा, तर काही काही महिला काय करतात, आपल्या फोनवरून कॉल न करता दुसऱ्याचा मोबाईल मागतात. कधी शेजारच्या बाईचा फोन घेतात, त्यांच्या फोनवरून त्यांच्या कोणी एक्सपर्ट वगैरे असेल त्यांना फोन लावतात, त्यांच्यासंग बोलून घेतात. आणि ते बोललं का त्याच्यानंतर काय होतं, तुमचा मोबाईलचा नंबर त्या माणसाकडे जातो. नंतर त्या माणसाचा कॉल तुमच्या मोबाईलवर कधी येतो, तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न होतो. काही वेळेस तुमचा नवरा घरात असला आणि तुमच्या फोनवर तो फोन आला, तुमचा नवरा तुमच्यावर डाऊट घेईल त्याने, तुमचा नवरा तुमच्यावर डाऊट घेईल. त्याच्याकरता आपला फोन हा कधी बी कोणत्याही स्त्रीला किंवा कोणत्या आजूबाजूच्या स्त्रीला द्यायचा नाही, यूज करण्यासाठी. हे लक्षात ठेवा मित्रांनो. तर हा एक प्रॉब्लेम असतो, आपला फोनवरून दुसऱ्या महिला स्वतःचं काम साध्य करतात. चुकून पण आपला मोबाईल दुसऱ्यांना द्यायचा नसतो. तर मित्रांनो, लाईट गेली, पाऊस पण चालला नाही, मी खरं ते सांगतो. तर तुम्ही पगार कमी असलं झाला तुमच्या नवऱ्याला, त्याला सपोर्ट करत जा. आपल्या संसारात काय गोष्टीची कमी, किराणा, खायच्या प्यायच्या गोष्टी, जर तुम्हाला काही म्हणजे मुलांना काही वस्तू पाहिजे असेल तर शांतपणे सांगा, थोडा वेळ द्या नवऱ्याला, तो तुम्हाला आणून देईल. पण जास्त अतिउत मात करू नये, माज करू नये. आपल्या लिमिटमध्ये राहा आणि नवऱ्याला सपोर्ट करा आणि त्याला योग्य वेळी आवरून वगैरे द्या. भांडण करू नका त्याच्यासोबत, त्याला व्यवस्थित आवरून बिवरून द्या. कामाला पाठवा, कामाला प्रेमाने बोला, गोड प्रमाणे बोला. आणि जास्त त्याला बरेचशा वैवाहिक स्त्रिया संबंधाला नकार देतात. त्याचं टॉपिक मी नवीन बनवीन, पण तुम्हाला ही गोष्ट सांगायची होती, पगार विचारू नका. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ पसंत आला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. तर भेटू पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.